आशीर्वाद दिला होता, पण बाप आशीर्वाद देत नाही तोपर्यंत येऊ शकत नाही. देवाना दिलाच होता आशीर्वाद. मग याकोबाला काय आशीर्वादाची गरज होती? पण त्याची आई सांगते, देवाचे आशीर्वाद बापाच्या माध्यमातून येतात. जर बापाला दुर्लक्षित केलं तर तुमचे आशीर्वाद तिथंच अडले जातात. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, जेवढा तुमचा बाप तुम्हाला दुआ देईल तेवढं तिकडं स्वर्गातल्या बापाचं अंतःकरण तुमच्यासाठी उघडलं जाईल. म्हणून शास्त्र सांगतं की तुमचं गौरव काय असेल, तुमचा सन्मान काय असेल, घराचं गौरव काय असेल तर तुमचा बाप आहे. आणि म्हणून बापाला कधीच दुःखी, तुमचा बाप रडणं हे तुमच्यासाठी फार धोक्याचा इशारा आहे. ज्या दिवशी तुमचा बाप रडतो ना, तो दिवस तुमच्यासाठी एक शोकांतिका बनण्याची शक्यता आहे. शक्यता नाही, मी 100% बनतो. कारण देव त्याच्या वचनाला बांधलेला आहे. देव त्याच्या वचनाला बांधलेला आहे. जरी याकोबानं आपल्या बापाला फसवलं, देवाला माहिती त्यानं त्याला फसवलेलं आहे, मग तरी देवानं त्या याकोबाला का आशीर्वाद दिला? कारण देव बापाच्या शब्दाचा सन्मान करतो. बापाच्या शब्दाचा सन्मान त्याने केला. इसाकानं आशीर्वाद दिला याकोबाला, देवाला माहिती होतं की तो याकोबच आहे, मग तो फसून आशीर्वाद घेत आहे. मग तरी देवाने त्याला आशीर्वादित केलं का? कारण त्याला माहितीये जसा मी बाप आहे तसा हा इसाक पण बाप आहे. आणि बापाच्या शब्दाची किंमत देव करतो. मग तुम्हाला एक विशेष प्रकारे किती बापाच्या शब्दाची किंमत करावी लागेल. बापाच्या शब्दाची देव करत आहे, ती किंमत करत आहे. म्हणून तुमच्या घराची शोभा काय असेल तर बायबल सांगतं की त्या ठिकाणामध्ये तुमचा बाप आहे.